रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून रामदास कदम यांचा भाजपवर हल्लाबोल। सगळ्या पक्षांना संपवून फक्त भाजपला जिवंत राहायचंय का? कदम यांची टीका। विधान भवन लॉबीमध्ये मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्काबुक्कीवर बोलणं टाळलं। धक्काबुक्कीचं सीसीटीव्ही फुटेज सभागृहात दाखवा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। सभागृहच नाही, सगळ्या महाराष्ट्राला सीसीटीव्ही फुटेज दाखवा, दादा भुसेंचं उत्तर। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचं स्नेहभोजनाचं निमंत्रण नाकारलं। नियोजित कार्यक्रमांचं दिलं कारण। निमंत्रण नाकारताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पवारांना सणसणीत टोला। महारोजगार मेळाव्याचं आयोजन अजितदादांच्या पुढाकारानं, फडणवीसांच्या पत्रामध्ये उल्लेख। सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅप स्टेटसवरून जाहीर केली स्वतःची उमेदवारी, पण ही घोषणा नाही, विनंती आहे। सुप्रिया सुळेंची एबीपी माझाकडे प्रतिक्रिया। राज्य सरकारने जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाला आव्हान। डॉक्टर जयश्री पाटील यांच्याकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल। गुणरत्न सदावर्ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे शिष्य। फडणवीस एका हाताने देतात आणि दुसऱ्या हाताने काढून घेतात। मनोज जरांगेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर 1। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती। गुजरात आणि कर्नाटकला पुन्हा धोबीपछाड। मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपातीचं संकट तुर्तास टळलं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला राखीव साठा द्यायला सरकारची मंजुरी। 10% कपात रद्द। पेटीएम पेमेंट्स बँकेला केंद्रीय अर्थ खात्याकडून 5.5 कोटी रुपयांचा दंड। आर्थिक फेरफार केल्याचा गंभीर आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।